नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला बनवायची आहे 2 वांगे आणि 2 बटाट्यापासून भन्नाट रेसिपी। टिफिनला करा, 5 मिनिटाच्या आत होणारी, अगदी झटपट तोंडाला चव देणारी आणि टिफिनमध्ये संपून जाणारी। आता ही 2 वांगी आणि 2 बटाटे 4 माणसांसाठी अगदी परफेक्ट भाजी आहेत। तुम्ही ही भाजी जर केली तर शिल्लक काही राहणार नाही, अशी भाजी होते वांगा आणि बटाटा। तुम्ही कधी केले का ही भाजी? अशी केली असली तर चव भारीच आहे का नाही याची असते। पण मी सुद्धा थोड्या वेगळ्या पद्धतीत दाखवणार आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा। आता 2 बटाटे कापून घेतलेले आहे उभे सालीसकट। तसेच आपल्याला वांगेही कापून घ्यायचे आहेत, मोठी फोडी करून, जास्त बारीक करायची नाही। वांगी अगदी कोवळी लसलशीत अशी आहेत, छान फ्रेश आहेत। आणि ही वांगी अगदी बुळबुळीत होत नाही, छानच होते। काही वांगी असतात ती बुळबुळीत होतात, पण ह्या वांग्यांना टेस्ट भारीच आहे। आता त्यासाठी घेतलेले आहे कांदे। हे कांदे कोणते आहे? पातीचे कांदे आहेत। ती पातीचे कांदे कापून घेतलेली आहे, पात आणली होती त्याची, आणि ते आपल्याला वापरायचे आहे। ह्या पातीच्या कांद्यांनी भाजी अगदी अप्रतिम होते, वेगळी टेस्ट येते। तुम्ही कधी घालून पहा, म्हणजे तुम्हाला कळेल। आता ते सुद्धा आपल्याला उभेच कापून घ्यायचे आहे, बारीक कापायचं नाही। कांदे कापून झाल्यावरती आपल्याला एक टोमॅटोही कापून घ्यायचा आहे, तो सुद्धा आपल्याला मोठाच फोडी करून घ्यायचे आहे, जास्त बारीक फोडी करायच्या नाही। आता हे सगळं कापून झाल्यानंतर आपल्याला कढई ठेवायची आहे। कढईमध्ये तेल ओतायचं आहे। तेल छान गरम झालं का फोडणी करायची आहे। तुम्ही सकाळच्या घाईमध्ये सुद्धा ही रेसिपी करू शकता, पटकन होणारी, काही वाटण घाटण न करता ही रेसिपी छान रसरशीत आणि तुम्हाला पाहिजे तशी भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, कशाही सोबत ही भाजी खाऊ शकता तुम्ही। आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरी, मोहरी, हिंग। आणि मैत्रिणींनो, हिंग जरूर घाला ह्या भाजीला, कारण स्वाद तर चांगलाच येतो, पण वांगा असल्यामुळे थोडं वातूळ असतं। काहींना जरा वाचाचा त्रास असल्यामुळे वांग्याची भाजी जमत नाही, पण हिंग घातल्यानंतर छान त्याचा वास तर येतो, सुगंध, पण आपल्या पोटासाठी सुद्धा बरी असतं। आता मी कांदा कापलेला तोही घातलेला आहे, कढीपत्ताही भरपूर घातलेला आहे। अशी सगळी फोडणी आपण केल्यानंतर मैत्रिणी, आपण रोजचे कांदे घालतो, जे लाल कांदे असतात किंवा आपले सुकलेले कांदे, त्या कांद्यांपेक्षा ह्या पातीच्या कांद्याचा नक्की तुम्ही ही भाजी करून पहा, अगदी तोंडाला चव देणारी, नक्कीच दिवसभर तुम्हाला ही चव तुमच्या जिभेवर रेंगाळणारी अशी रेसिपी होणार आहे। आता कांदा थोडा परतून झाला का आपण टॅमॅटोही घातलेला आहे, तो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे, व्यवस्थित मऊ होईस्तोपर्यंत। असं परतून झाल्यानंतर आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत। हे पहा, हे आहे ठेचा। ठेचा कसला आहे? हिरवी मिरची, आलं, लसूण आणि भरपूर कोथिंबीर घातलेला ठेचा आहे मैत्रिणींनो। जास्त बारीक करायचा नाही, मिक्सरच्या भांड्यात थोडं मोठं वाटून घेतलं तरी वाटलं जातं। आता तो घोळून घ्यायचा आहे कांदा आणि टॅमॅटोमध्ये फोडणीच्या। आणि पुढे काय घालायचं आहे पाहू मैत्रिणींनो। वांगा, बटाटा, भरलेली वांगी किंवा बटाट्याचे भरलेले छानच आपण पदार्थ होतात। हळद घातलेली आहे, घरगुती मसाला घातलेला आहे थोडासा, बेसिक आपले, आणि मीठ चवीनुसार। हे सगळं हलवून घ्यायचं आहे आपल्या कांद्या आणि टॅमॅटोमध्ये, मसाले आणि मीठ, म्हणजे आपल्या कांद्या टॅमॅटोला छान चव येते। आता थोडं असं हलवून झाल्यानंतर आपल्या त्याच्यावरती घालायचे आहे बटाटा आणि वांगी आपण पाण्यामध्ये ठेवलेली मैत्रिणींनो। पाण्यामध्ये ह्यासाठी ठेवायची कारण आपण कापल्यानंतर वांगं आणि बटाटा हे काळं पडतं, त्यामुळे पाण्यातच ठेवून द्यायचे आहेत कापून।
आता आपल्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आणि छान सगळीकडून घोळवून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून. पहा मैत्रिणींनो, अजूनही आपल्याला ह्याच्यात सामग्री घालायची आहे. त्याआधी आपण थोडंसं झाकण ठेवून वाफ काढून घेऊ. हे पहा, छान आपल्या मसाल्यामध्ये घोळले गेलेले आहेत वांगे आणि टॅमॅटो, कांदा, बटाटा, मसाले. आता आपण थोडं मिक्सरच्या भांड्यामधलं जे वाटण आपण केलेलं हिरवं, त्या वाटणाचं पाणी आपण घालून घेऊ मिक्सर फिसळून. थोडं अर्धा ग्लास पाणी घालायचं मैत्रिणींनो, म्हणजे बटाटाही छान शिजतो आणि वांगंसुद्धा छान मऊ लुसलुशीत होतं. तुम्ही ही तेलावरती सुद्धा भाजी करू शकता, पण तेल थोडं जास्त लागतं. आपल्याला तेल कमी वापरता भाजी करायची आहे. आता छान उकळी आलेली आहे. बटाटा आणि कांदा थोडा शिजत आलेला आहे. थोडं हलवून घ्यायचं आणि परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून झालेलं आहे आणि उघडून पाहायचं आहे. थोडं पाणी आपलं कमी झालेलं आहे. रसरशीत असं वांगा बटाटा झालेला आहे. आता आपण पाहू वांगा आणि बटाटा शिजलं का. हे पहा, आपला बटाटा तर शिजलाच आहे. आता वांगंही बघू शिजलं आहे का. वांगंही शिजलेलं आहे. थोडंसं कसर आहे जराशी, तर परत आपण थोडंसं गॅसवर ठेवू. अजून आपल्याला त्याच्यात सामग्री घालायची आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रिणींनो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत रोजच पोचल्या जातील. आता हा आपला मसाला सिक्रेट मसाला आहे आणि थोडंसं आमचूर पावडरसुद्धा घालून घ्यायची, म्हणजे ह्या मसाल्याने आणि आमचूर पावडरने आपलं वांगं बटाटे अगदी चटपटीत चटकदार होतं. भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर अप्रतिमच लागतं. ना आपल्याला खोबरं वापरायचं आहे, नाही शेंगदाणे, काही न वापरता वाटण असं सरभरीत आपलं टिफिनसाठी म्हणा, घरगुती. आणि हे तुम्हाला पाणी दिसतं, थोड्या वेळाने पाणी सगळं अब्झर्व करून घेतो बटाटा मैत्रिणींनो. पाणीसुद्धा राहत नाही जास्त. आणि जर तुम्हाला पाण्यासारखं ठेवायचं असलं तर पाणी थोडंसं जास्त टाकत जा. झालेलं आहे पहा आपलं वांगं, आणि वाढूनही घेतलेलं आहे. छान चमचमीत झणझणीत वांगं झालेलं आहे, चटपटीत. आमचूर पावडर घातल्यामुळे त्याचा स्वाद अप्रतिम येतो. तुम्ही कधी केलं आहे का आमचूर पावडर घालून वांगा बटाटा? नसला केला तर लगेच करून घ्या. आणि कांदासुद्धा पातीचा वापरला आहे, त्यामुळे अगदी वेगळ्या चवीचं, वेगळ्या स्वादाचं वांगं बटाटा झालेलं आहे. नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.